जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापलेले असून रावेर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ भुसावळमध्ये आयोजित मेळाव्यात माजी आमदार संतोष चौधरी यांनी आक्रमक होत एकनाथ खडसेंनी दिलेला राष्ट्रवादीला दगा ओळखून त्यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी केली। तसेच खडसे कुटुंबावर विश्वास ठेवू नका असेही शरद पवार व जयंत पाटील यांना सांगितले। मात्र भुसावळ येथील मेळावा आटपून अवघे काही तास होत नाही तोच मुक्ताईनगर येथे झालेल्या जाहीर सभेत जयंत पाटील यांनी ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली। त्यामुळे संतोष चौधरींनी केलेल्या मागणीला जयंत पाटील यांनी एक प्रकारे केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काहीच आलबेल नसल्याचे यावरून दिसून येते। तर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध जयंत पाटलांनी चांगलीच कंबर कसलेली दिसून आल्याने आमदार पाटलांच्या भूमिकेकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागून असणार आहे। पहा बातमीमध्ये संतोष चौधरींनी केलेली मागणी आणि जयंत पाटलांनी केलेली घोषणा काय होती। आपल्याला मी एक अजून विनंती करतो की एकनाथ खडसे असो किंवा खडसे परिवार असो, साहेब आता यांना विषय यांचा संपवा, कारण यांच्यामुळे आपल्याला खूप नुकसान आपल्या पक्षाचं झालं आहे। नाही तर सतीशांना आपल्याला माहिती असेल की आपला पक्ष याच्या अगोदर किती चांगला होता। याच्या अगोदर जिल्ह्याची परिस्थिती खूप चांगली होती, पण हे जिथे जातात तिथे हायजॅक करतात आणि आता सुनेला खासदार बनवायचा प्रयत्न आहे। स्वतः MLCचा राजीनामा द्यायला तयार नाही। साहेब माझ्यासारखा स्वाभिमानी जर असता एखादी कार्यकर्ता जरी असता, थोडीफार जरी त्याला लाज वाटली असती तर राजीनामा दिला असता असं मला वाटतं, पण लाज शरम विकून खाल्ली। आता सुनेला नंतर अजून एकाला आमदार करायचं आहे आणि त्याच्यानंतर वेळ पडला तर त्या मामीले सुद्धा अजून जिल्हा बँकेचं चेअरमन बनवायला प्रयत्न करायशिवाय कमी राहणार नाही असे मला वाटतं। मग असे लोकांना साहेब आपण संधी द्या, परंतु आमची विनंती आपल्याला आहे की पुढील भविष्यात अशा लोकांना आपण थोडं सावध राहा एवढीच विनंती करतो। तुमच्याबरोबर साहेब जे गद्दारी केली आहे, ज्या लोकांनी त्या लोकांनी गद्दारी केली आहे, या लोकांचा हा बदला तुमच्यासाठी घेतल्याशिवाय ही जनता चुपचाप बसणार नाही। या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर 3-3.5 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत। मला आठवतं नाथाभाऊ खडसेंनी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पवार साहेबांच्या समोर रोहिणीताईंनी सांगितलं की नाथाभाऊंना कुठं जायचं तिकडे जाऊ दे, पण पवार साहेब मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार, काही झालं तरी मी तुमच्याचसाठी काम करणार। वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असताना मुलीनं वेगळा निर्णय घेणं हे सोपं काम नाही, एखाद्या स्त्रीला एवढं सोपं काम नाही आहे, पण रोहिणीताईंनी तो निर्धार केला। पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले। या विधानसभा मतदारसंघामध्ये माझी आपणा सर्वांच्याकडून अपेक्षा आहे, श्रीराम पाटलांना तर तुम्ही मताधिक्य द्यालच, त्यात काही शंका मला नाही, पण उद्याच्या विधानसभेला देखील रोहिणीताई या आपल्या पक्षाच्या उमेदवार म्हणून इथे उभा राहणार आहेत। त्यांच्या मागे देखील तुम्हाला सगळ्यांना ताकदीने उभा राहावं लागेल। तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला यातील कोणता मुद्दा खटकला त्यावर कमेंट करायला विसरू नका। आणि हो, आपले लोकप्रिय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका ही विनंती। धन्यवाद।